आणि इथं त्याला नोकरी लागली, तो भाड्याच्या घरात राहत असेल, मतदान प्रक्रिया समजा चालू आहे, मतनोंदणी, तर साहजिक आहे त्या भागातले काँग्रेसचे नेते असो, काँग्रेसचे कार्यकर्ते असो, भाजपचे असो, सेनेचं, अरे तुझं नाव टाकून दे बरं, तू इथला मतदार, ज्याच्या जवळचा असं वाटलं की त्याचा एखाद्या कॉन्टॅक्ट, तुझं नाव टाकून दे, तो इथे टाकते, तो जळगावतही मतदार आहे. बरोबर. आता मीच सांगतो ना, माझा मोठा भाऊ मुंबईमध्ये राहतो, त्यांनी मुंबईत टाकलं होतं मतदान सुरुवातीला, जळगावत त्याचं मतदान आहे. पण आम्ही थोडंसं पॉलिटिकली अवेअरनेस असल्यामुळे म्हटलं नाही, ते मुंबईतलं एक ठिकाण तिथलं कट करणं आपलं, कारण जळगाव मी लढवतो आहे, त्यामुळे जळगावतच ठेव, तिथलं कट केलं आम्ही. पण हा अधिकार कोणाचा आहे? तुम्ही परस्पर दुबार मतदानामधलं समजा एक, माझ्या भावाचं सांगतो, माझ्या भावाचं समजा मुंबईमध्ये आहे आणि त्याचं जळगावमध्ये बी आहे, हा अधिकार त्याचा आहे की मुंबईत ठेवायचं की जळगाव जामोदमध्ये ठेवायचं. त्यांनी अर्ज करायचा असतो की माझं या ठिकाणचं कॅन्सल करून इथं ठेवा. आता याच्यासाठीच तर SIR आहे. बरोबर, निवडणूक यंत्रणा विचारते की तुमचं कुठं ठेवायचं. त्याच्यासाठी SIR आहे की प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत सर्वे करायचा, आणि 2 ठिकाणी आहे तर त्याला चिठ्ठी पाठवायची किंवा फोनवर किंवा याच्यावर किंवा त्याच्याशी हे करायचं, आणि तुझं कुठं ठेवायचं ते कन्फर्म करायचं आणि ते शुद्ध करायचं. हेच तर SIR आहे.